नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज महाराष्ट्र दिवस आहे आणि आमच्यातर्फे तुम्हाला आचार्य 90 FMच्या सगळ्या टीमतर्फे तुम्हाला महाराष्ट्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र एवढा दैदप्यमान यशोदायी झालेला आहे आणि म्हणूनच आपण आजच्या या महत्त्वाच्या दिवशी संत साहित्याच्या अभ्यासिका अपर्णा बेडेकर मॅडम यांना आपल्या महाराष्ट्र दिवसाच्या खास कार्यक्रमानिमित्त आमंत्रित केलेलं आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. अपर्णाताई, मनपूर्वक स्वागत तुमचं. खूप खूप धन्यवाद. आणि आपण दोघींतर्फे सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया. हो, खूप खूप धन्यवाद आधी तुझ्या चॅनलला की आज छान दिवशी योग आला मराठी संत साहित्यावर बोलण्याचा. जसं तू म्हणालीस तसं की खरंच देदीप्यमान परंपरा आहे मराठी सगळ्या आपल्या मराठी जनांच्यासाठी ही संत साहित्याची परंपरा खूपच मोठी आहे आणि आजच्या चांगल्या दिवशी बोलायला मिळतंय हे खूप माझंही भाग्य आहे. तर चॅनललाही खूप खूप शुभेच्छा देते मी. खरं अपर्णाताई सगळी परंपरा आपल्या संत साहित्याची पुढे चालवत आहेत आणि त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे त्यांनी MA मराठी मुंबई विद्यापीठातून केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे, सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. तसंच शेकडो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. महाराष्ट्र, गोवा आणि परदेशातही संत साहित्य निमित्ताने विषय त्यांची व्याख्यानही वेळोवेळी होत असतात. संतकवी समर्थ रामदासांच्या साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास या प्रबंधास त्यांनी मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी सुद्धा संपादन केलेली आहे. मी विद्यावाचस्पती हे पहिल्यांदा ऐकलं होतं आपले शंकर अभ्यंकर, त्यांना ही पदवी प्राप्त झालेली आहे. एवढ्या महनीय व्यक्ती आणि ती पदवी तुम्हाला प्राप्त झाली हे ऐकून फार खूप छान वाटलं जेव्हा मी तुमचं प्रोफाईल वाचलं. आणि अवधान ऐकले दिजे हे ज्ञानेश्वरीवरील त्यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक आहे आणि हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. याविषयी देखील आपण अपर्णाताईंकडनं सगळं जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या मुलाखतीला. अपर्णाताई, अर्थातच संत साहित्य म्हणजे आपण खरं तर आपली ओळख ही आपल्या संस्कार वर्गातून होते, शाळेत जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा. तर तुमची संत साहित्याची ओळख नेमकी कधी झाली? तू म्हणतेस तसंच की शाळेपासून किंवा कॉलेजच्या काही कार्यक्रमांमध्ये म्हण किंवा शाळेतल्या अगदी लहानपणच्या काही एक छान गोष्ट अशी होती की माझं घर म्हणजे माझं लहानपणचं जे आई बाबांबरोबरचे ते दिवस आहेत त्यात म्हणजे मनाचे श्लोक म्हटल्याशिवाय किंवा रामरक्षा म्हटल्याशिवाय तो दिवस कधीच संपत नसे. अशी एक छोटीशी म्हणजे आता किती सुरू आहे किती घरातनं सुरू आहे मला माहिती नाही, पण या सगळ्याची ओळख माऊलींचे अभंग रोज सकाळी रेडिओ चॅनलवरतीच ऐकणं, त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नसे. त्यामुळे असा सगळा या शब्दांची गोडी कुठेतरी लहानपणीच लागली असेल, मग शाळेच्या अभ्यासातनं लागली असेल, मराठी माध्यमातनं अर्थात शिक्षण झालं त्यामुळे ती गोडी अधिक लागली असेल, कॉलेजच्या कार्यक्रमांमधनं लागली असेल आणि नंतर असं झालं की मराठी विषय घेऊन MA करावं असं माझ्या फार मनात होतं. कारण ह्या सगळ्या मागच्या काळामध्ये सुद्धा वाचन लेखन या निमित्ताने माझं सुरू असायचं. तर ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यास हा कॉमर्स साईडचा असल्यामुळे मला भाषेविषयी अतिशय प्रेम जिव्हाळा असल्यामुळे मराठी घेऊन MA करू असं माझ्या खूप मनात आलं. आणि मग त्या 8 पेपरपैकी एक पेपर संत साहित्याचा होता. अच्छा. आणि त्याच्यात अर्थात संत साहित्य हे कुठल्याही 100 मार्काच्या एका पेपरमध्ये बसवावं इतका त्याचा हेच नाही, तो इतका व्यापक विषय आहे. त्यामुळे आम्हाला अगदी नेमकं वेचक असं काही होतं. समर्थांच्या दासबोधातलं किंवा स्फुट साहित्यातले काही वेचे तिथे होते आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा 9वा 12वा अध्याय वगैरे होता. पण मला एक लक्षात आलं होतं की या सगळ्या अभ्यासाचं जे शीर्षक होतं त्या पेपरचं आमच्या ते ज्ञानेश्वर ते रामदास कालक्रमिक अभ्यास असं त्याचं शीर्षक होतं. म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की नुसतं वेचून ज्ञानेश्वरांचा अभ्यास किंवा नुसतं वेचून समर्थांचा अभ्यास असं आपल्याला करायचं नाही. ज्ञानेश्वरांपासून समर्थांपर्यंतच्या काळाचा अभ्यास किंवा त्या काळाच्या पटलावरती ज्ञानेश्वरांचं कार्य किती मोठं आहे, समर्थांचं कार्य किती मोठं आहे आणि मधली संत परंपरा काळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय सांगून जाते, काय शिकवण देते, असा सगळा अभ्यास करण्याचा जो योग आला ना, त्यामुळे खरं तर संत साहित्याविषयी खूप प्रेम निर्माण झालं. म्हणजे 8ही पेपर मला माझ्या आवडीचेच होते अर्थात, पण संत साहित्य हा अधिक जिव्हाळ्याचा विषय होता. पण कुठेतरी घरात बीज असेल ना त्याचं, म्हणजे कीर्तन परंपरेतनं तुम्ही आलाय की आई वडिलांचं काही असं खास योगदान आहे यामध्ये? हा, म्हणजे
माझी आई, माझे वडील सुद्धा उत्तम वाचक, उत्तम लेखन, माझ्या आईचं सुद्धा तिच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा ती खूप छान काम करत होती. आणि मी म्हटलं तसं की बाळकडू हे लहानपणापासून असतंच. आणि पुढे लग्न झाल्यावरती माझ्या घराला, म्हणजे आम्ही बेडेकर मसालेवाले, माझ्या सासूबाई म्हणजे उषाताई बेडेकर ह्या वारी करणाऱ्या होत्या, वारीची परंपरा होती. आणि मुख्य म्हणजे घराला समृद्ध असं पुस्तकांचं दालन मिळालं होतं. म्हणजे मी ह्या घरात पाऊल टाकल्यावरच मला किती आणि काय काय वाचू असं झालं होतं. आणि त्याच्यात अर्थातच अधिक भर हा संत साहित्यावर होता, कारण माझ्या सासूबाई ज्ञानेश्वरांच्या उपासक, अगदी भक्त, विठ्ठल भक्त होत्या. त्यामुळे माझ्या एकूण अभ्यासाला किंवा विचारांना खतपाणी मिळालं असंच म्हणता येईल. म्हणजे मी मगाशी तुला म्हटलं की हा जो कालक्रमिक अभ्यास मी करत होते त्या अनुषंगाने इतकं काही मला नंतर सुद्धा वाचता आलं की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळविन, अशी प्रतिज्ञा घेणारे जे माऊली आहेत ते त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय सांगतायत. तर संस्कृत ज्यांना येत नाही, लोकभाषा मराठी आहे, प्राकृत आहे, आणि ज्ञानभाषा मात्र संस्कृत आहे. ज्ञानापासून सर्वसामान्य समाज इतका दूर गेला होता केवळ भाषा येत नाही म्हणून. तर ज्ञान, मुख्य अर्थबोधक जे ज्ञान आहे ते ज्या ग्रंथात साठलेलं आहे ते मराठीत यायला हवं, प्राकृतात यायला हवं, आणि लोकभाषा आणि ज्ञानभाषा एकत्र यायला हव्या. इतक्या उदात्त विचाराने अमृतालाही लाजवेल असं साहित्य माऊलींनी निर्माण केलं. आणि खरंच आपण किती भाग्यवान आहोत. आता हा झाला तो 700-750 वर्षापूर्वीचा काळ. म्हणजे काळाच्या पटलावरती माऊलींचं कार्य किती थोर आहे हे आपल्याला जाणवतं. आणि मधल्या काळाचा सगळा मागोवा घेत असताना पुन्हा समर्थांकडे येत असताना असं जाणवलं की हा काळ हा पारतंत्र्याचा काळ आहे. माऊलींच्या काळामध्ये त्या मनाने सुबत्ता होती, ज्ञानापासून वंचित होती लोक, ही गोष्ट खरी. पण समर्थांच्या काळामध्ये पारतंत्र्य होतं. अक्षरशः मोगलाईचा काळ होता, महाराष्ट्रावरती अस्मानी सुलतानीची संकट होती, इंग्रजांचा, डचांचा चंचू प्रवेश देशात होत होता, आणि अतिशय वाईट असं वातावरण, राजकीय सामाजिक वातावरण अतिशय ढवळून गेलं होतं. अशा वेळेला धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी, अशी रोखठोक भाषा वापरणं, आणि माऊलींची ती अमृता तेही पैजा जिंकणारी भाषा. कसं आहे ना, संत साहित्य हे सगळंच एका मुशीतनच घडलं. हरिकथेचा जागर हे त्याचं सगळ्याच अधिष्ठान राहिलं, हे खरंय. पण काळ जसा बदलतो तसं आपल्या संतांनी त्यांच्या साहित्याला दिलेलं हे जे अभिनव रूप आहे ना, ते बघताना मला खूप आनंद होत होता. आणि यातून ही गोडी अधिकच लागली मला. खरं आज असं वाटतंय तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारत नाही आणि तुमचं फक्त काय म्हणतात स्वारानंद घेत राहावा आणि तुमचंच एक आख्यान इथे असावं असं वाटतंय. म्हणजे माऊलींवर तुम्ही किती भरभरून बोलावं, शब्द अपुरे पडतात असं होत आहे. म्हणजे आता बघ ना की प्रपंच आणि परमार्थाची सांगड समर्थांनी घातली. आपण म्हणतो की म्हणजे हा जो एक व्यावहारिक दृष्टिकोन देणारे जे संत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समर्थांचं नाव खूप अग्रक्रमाने घ्यायला हवं. त्यांची एक ओवी वाचूनच मी त्याचा इतका विचार करत होते की प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती. बरं. उभयता सारखे दिसती विषयाविषयी, देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. प्रपंच आणि परमार्थ करताना, म्हणजे प्रपंच करताना परमार्थाची, म्हणजे मला कधीही देवळात जाणं सुद्धा जमणार नाही, इतका टोकाचा विचार कधी करू नये किंवा मला केवळ मी आणि माझ्या पुरतं, मला माझ्या समाजाचं, माझ्या राष्ट्राचं, माझ्या विश्वाचं काहीही देणं घेणं नाही, इतका स्वार्थी संकुचित प्रपंच कधी नसावा. आणि परमार्थ करताना काही उपवास करून आणि भगवी वस्त्र केवळ घालून आणि हातात जपमाळ घेऊन बसावं आणि तरी म्हणजे माझ्या प्रपंचाचं काही का होईना, काही होऊ ना, माझी बायका, मुलं आणि घरदारावरती अगदी होळी केली आणि मी परमार्थाला निघून गेलो, इतका टोकाचा परमार्थ सुद्धा उपयोगाचा नाही असं सांगणाऱ्या समर्थांचं जे विचारधन आहे ते सुद्धा कितीतरी मोहात पाडत होतं, याकरता की त्याच्यावरती विचार व्हायला हवा. आणि या दृष्टीने संतांचं जे साहित्य आहे ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं. असं अनेकदा वाटतं ग की हे साहित्य म्हणजे केवळ दासनवमी आली, चला दासबोध काढा, देवघरात ठेवा, त्याला 2 फुलं घाला आणि केवळ भक्ती मार्ग सांगितला, केवळ निवृत्ती मार्ग सांगितला, असं कधीही झालेलं नाही. आपल्या संतांनी जो व्यावहारिक दृष्टिकोन आपल्या समोर ठेवलाय तो जसाच्या तसा आजही पूर्णार्थाने तो ऍप्लिकेबल आहे आपल्या जीवनाला. म्हणून या प्रकारे संत साहित्य मांडलं जायला हवं म्हणून माझा प्रयत्न चालू आहे.
नक्कीच. आता त्याच प्रश्नाकडे मी येणार होते की आताची मुलं जी आता आपला तरुण वर्ग आहे ती व्याख्यानातून तुमच्या समजू शकतात काय संतांनी काय करून ठेवलंय आपल्यासाठी ते, पण आताच्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे आता घर, ऑफिस, कॉलेज किंवा असं काही आपल्या सगळं प्रापंचिक याच्यामध्ये असतो, तेव्हा ह्या संतांनी जे लिहून ठेवलंय म्हणजे मनाचे श्लोक आताही ज्ञानेश्वरीचाही आपल्याला आता उपयोग होतो, महाभारतात आपण आता रिलेट करू शकतो, तर किती त्याचं महत्व आहे त्याविषयी थोडंसं. अगदी खूप खूप म्हणजे किती उदाहरणं द्यावीत तितकी कमी आहे की संतांचं साहित्य हे आजच्या भाषेत आपण आउटडेटेड वगैरे म्हणतो तसं कधीही होत नाही. किंबहुना मला एक तुला उदाहरण द्यायला आवडेल की हे जे ग्रंथ आहेत ना ते म्हणजे दासबोध 300 वर्ष पलीकडचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी 700 वर्ष पलीकडची आहे, तर त्यावेळेला ते ग्रंथ आजही आपल्याला नवीन नवीन विचार देण्यासाठी प्रवृत्त करत असतात. ह्याचं एक उदाहरण असं आहे की आयुर्वेदामध्ये आपल्याला काही वेळेला औषध म्हणून काही चूर्ण देतात, काही काढे देतात, तुला माहितीये. तर एक बघितलं जातं की त्या ज्या काही वनस्पती आहेत, त्या ज्या काही मुळे आहेत, त्याची आपण जितकी जास्त घुटाई करतो किंवा जो काढा आहे त्या औषधी वनस्पतींचा तो जितका जास्त उकळला जातो तितके त्याच्यातले औषधी गुण हे त्याच्यामध्ये उतरतात आणि मग ते औषध आपल्याला परिणामकारक असतं. विचार कर, 300 वर्षापूर्वीचा दासबोध अनेक विचारवंतांनी, अनेक अभ्यासकांनी, अनेक तत्वचिंतकांनी त्याची घुटाई केली आहे, त्याचं विवरण आपल्याला सांगितलंय, त्याच्यावरचे विचार मांडतायत, आजही मांडतायत, तेव्हाही मांडलेत. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी आजही असं म्हणता येत नाही की ज्ञानेश्वरी मला पूर्णार्थाने कळली. आजही नवनवीन देण्याची क्षमता तिच्या उदरामध्ये अखंडपणे प्रज्वलित आहे. असं असताना हे ग्रंथ जे काळाच्या कसोटीवरती देदीप्यमान होऊन आपल्या समोर येतात त्यावेळेला त्यांची इतकी घुटाई झालीये, ते इतके विचारात आपल्या येऊन गेलेत, त्यामुळे काळाच्या कसोटीवरती त्यांचं मूल्य इतकं महत्वाचं आहे की ते अजिबात जुने झालेले नाहीत. फक्त आजच्या पिढीला ते कशा पद्धतीने आपण समजावून सांगतो त्याचंच उदाहरण फक्त एकाच समर्थांच्याच उदाहरणाने देते की भिक्षामिसे जन परीक्षावे. समर्थ संप्रदायामध्ये भिक्षाटनाला फार मोठं महत्व दिलं समर्थांनी, आणि ते भिक्षाटन आपण बघतोय आजही सुरू आहे. याचा अर्थ त्यांनी घालून दिलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या आजही तशाच्या तशा ऍप्लिकेबल आहेत. आता आपण जर का म्हणू की चला आता मग उद्यापासून सगळं बंद, आपल्या ह्याच्यामध्ये आपण भिक्षा मागत फिरू, तर ते तितकंसं आजच्या काळाला योग्य आहे का? तर नाही. पण त्यातला विचार कसा योग्य आहे मी तुला सांगते की भिक्षामिसे लहान थोर परीक्षावे असं म्हणताना समर्थ म्हणतात की आपण कुठल्याही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरी तू असशील आणि एखाद्या मीटिंग्सला जरी जेव्हा आपण जात असतो, आपल्याकडे कोणी आलेले असतात, लहान थोर परीक्षावे म्हणताना आपल्या समोरच्या माणसाची योग्यता, समोरच्या माणसाचे विचार हे आपल्याला समजून घ्यावेच लागतात ना. दुसरी गोष्ट, नित्य नूतन हिंडावे असं समर्थ सांगतात. त्यामुळे लोक म्हणजे आपल्या ओळखी वाढतात, आपण नवीन नवीन प्रदेश बघत असतो. आता हे आज ऍप्लिकेबल नाहीये का? दुसरं, मिताहार. भिक्षाटनामध्ये मिताहार ही खूप महत्वाचा मुद्दा म्हणून समर्थांनी सांगितलंय. त्यावेळेला दीक्षित दिवेकर कोणी नव्हते ग. मिताहार किती महत्वाचा आहे. 12 वर्ष अखंड समर्थांना फिरायचं होतं, लोक जागरण करायचं होतं. तर तो मुद्दा जसाच्या तसा आज ऍप्लिकेबल आहे, आजही तसाच आहे. लोकसंग्रहाचा मुद्दा, नित्य नूतन हिंडावे, त्यामुळे लोकांच्या ओळखी व्हाव्यात. मृदू भाषण, जेव्हा समर्थ म्हणतात आपण दुसऱ्याकडे जातो आणि भिक्षाटनासाठी गेलेलो असतो, आपली जिव्हेवरती चांगले शब्द हवेत, मृदू भाषण करायला हवं, वाटेल तसं बोलून चालणार नाही. आता हे कुठल्याही फील्डमध्ये आजही लागू आहे. सदाचार, सद्वर्तन हे तर ऍप्लिकेबल आहे. म्हणजे नित्य नूतन हिंडावे, मिताहार, सदाचार, मृदू भाषण, स्वावलंबन, माझं सगळं मी करून जेवणार आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा जितकं शक्य आहे तितकं स्वावलंबन, ह्या सगळ्या ज्या काही सूचना समर्थ देतात त्या आज सुद्धा तशाच्या तशा आपल्याला वापरणं गरजेचं आहे. बरोबर. फास्ट फूडच्या जमान्यामध्ये अगदी कारण फास्ट फूडचे आपण परिणाम बरोबर, किती कॅन्सर आणि डायबेटीज पेशंट वाढलेले आहेत. तिथे तुम्ही आता जो मुद्दा सांगितला स्वावलंबन आणि मिताहार, हो खरंच. म्हणजे त्यावेळेला समर्थांनी असं सांगितलं की आज 5 घरी जर का भिक्षा मागितली, उद्या 6व्या घरी जायचंय.
नवीन नवीन प्रदेशात जायचंय, नवीन नवीन लोकांच्या ओळखी. आज नेटवर्किंग आहे आपल्याकडे, एका क्लिकवरती. त्यावेळेला नेटवर्कची साधनं काय होती? माणूसच होता. त्यामुळे ह्या ओळखी करणं, नवीन नवीन प्रदेश बघणं, माणसं ओळखणं हे महत्वाचं होतं. आणि ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या जशाच्या तशा आजही अवलंबत आहेत. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आजच्या आपल्या महाराष्ट्र दिनाच्या विशेष कार्यक्रमात भेटूया अपर्णाताईंना. आज आपण विशेष अतिथी आमंत्रित केलेले आहेत संत साहित्याच्या अभ्यासिका अपर्णाताई बेडेकर यांना. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संत साहित्यिका आपल्या डॉक्टर अपर्णा बेडेकर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच आपण जाणून घेतलं त्यांच्या प्रबंधाबद्दल, थोडंसं त्यांनी समर्थांबद्दल सांगितलं. पण मला वाटतं आपण ज्ञानेश्वरांवर आणि समर्थ रामदासांवर वेगळे पॉडकास्ट केले पाहिजेत. आज आता ही अगदी सुरुवातीची मुलाखत आहे, त्यामुळे सगळा धांडोळा घ्यायला हवाय आपल्याला. हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे अवधान ऐकले दिजे, म्हणजे हे ज्ञानेश्वरीवरच म्हणजे अभ्यासपूर्ण लेखमालेचं हे पुस्तक आहे. त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुम्हाला ज्ञानेश्वरीवरच का लिहावं असं वाटलं आणि नेमकं पुस्तकात दडलंय काय? हो, खरं तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास माझा कोविडच्या काळात सुरू होता. म्हणजे बाहेर इतकं वाईट वातावरण सगळं असताना ज्ञानेश्वरी हातात आली आणि मी अक्षरशः ज्ञानेश्वरीची होऊन गेले असं मला वाटलं. आणि पुस्तकाचं जे शीर्षक आहे अवधान ऐकले दिजे, ती माऊलींचीच ओवी आहे. आणि माऊली असं म्हणतात की अवधान ऐकले दिजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींची प्रतिज्ञा असणारी ओवी, त्यांचे शब्द किती महत्वाचे असतील. त्या सगळ्याच 9,000 ओव्या दिव्य आहेत. पण ही ओवी मला विशेषत्वाने आवडली की जर का माझ्याकडे अवधान दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र होणार आहात, याची मी प्रतिज्ञा करतोय आणि मी माझा ग्रंथ सांगतोय. पण अवधान देणं म्हणजे काय? एक म्हणजे सगळी व्यवधानं सोडणं म्हणजे अवधान देणं. आजही इथे बसलेले असताना माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय, माझी मुलं शाळेत गेली का, कॉलेजला गेली का, हे सुटत नाही. मी असं काही म्हणत नाही, हे चालूच राहतं. पण तरीही आपण कुठल्याही एखाद्या विषयाशी निगडीत असताना तिथे आपण पूर्णत्वाने त्या विषयाचे झालेलो असतो का, मन दिलेलं असतं का, शरीराने आपण इथे असलो तरी, याचा विचार कुठेतरी करायला उद्युक्त केलं मला त्या ओवीनी. आणि म्हणजे गीता सांगत असताना, गीता ऐकून झाल्यानंतर गीतेचं निरूपण माऊली करत असताना किती माऊली गीतेच्याही किती पलीकडे नेऊन आपल्याला ती समजावतात. एक प्रसंग असा घडतो, म्हणजे तुम्हाला विचारतेस ह्या पुस्तकात नेमकं काय आहे, बरंच काही आहे पण त्यातल्या आता किती बोलावं ह्याच्यावरती. एक प्रसंग असा घडतो की बघा असं होतं की आता काही दिवसात पाऊस सुरू होईल. तर असं होतं का की खूप पाऊस, आपल्या मुंबईतला तर पावसाची काही हेच नाही, एखादा 26 जुलै सारखा येतो गोष्ट, पण समुद्र अत्यंत फुगून गेलाय पावसाने, असं कधी होतं का? नाही. किंवा ग्रीष्म किंवा वैशाख ऋतूमध्ये, वैशाख महिन्यामध्ये नद्या आटल्या आणि समुद्र पण आटून गेला, असं कधी होतं का? तर असं होत नाही. म्हणजे हे जे समुद्राचं रूप आहे हे कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही ऋतूमध्ये जसं आहे तसं राहतं. याचा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला असं सांगतायत, म्हणजे कृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीतला असं सांगतोय की दर्पणाचे नि आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नको हो. मी सर्वार्थाने सगळीकडे व्यापलेला आहे, माझ्यात कधीच कमतरता येत नाही, मला कधीच ओहोटी लागत नाही आणि मी कधीच फुगून गेलोय असं कधी, कारण सगळीकडे सर्व व्याप्त असा मी आहे. तर त्याचं उदाहरण माऊली असं देतात की दर्पण आपल्या समोर आहे, आरसा समोर आहे, आणि तर तो आरसा समजा माझ्या समोरून काढून घेतला तर असं आहे का की मी नष्ट झाले, फक्त प्रतिबिंब नष्ट झालंय. किंवा माझ्या समोर आता 4 आरसे ठेवले, हे माऊलींचा दृष्टांत आहे बरं का. 4 आरसे ठेवले याचा अर्थ मला स्वतःला काही 4 मुख प्राप्त झाली का? म्हणजे माझ्यात वाढ झाली नाही, माझ्यात कमतरता आली नाही, ते केवळ निमित्त मात्र होतं दर्पण मध्ये आल्याचं. तसा मी सर्वार्थाने सगळीकडे आहे, सर्व व्याप्त आहे, असं कृष्ण अर्जुनाला सांगतोय. तरीही ना
हा जो ज्ञानेश्वरीतला जो अर्जुन आहे ना, हा. तो तुमच्या माझ्यासारखा आहे. त्याला भयंकर शंका येतात हा. आणि तो विचारतो, आपल्या मनात येणारे सगळे प्रश्न हा. कृष्णाने विचारतो. तर अर्जुन त्याला असं विचारतोय ज्ञानेश्वरीत की मग जर का असं आहे, सगळीकडे तू आहेस, सगळ्यांच्या अंतरंगी तू हा. आहेस, तर मग कुणीतरी अत्यंत दुःखात आहे, हा. कुणीतरी अत्यंत सुखाच्या राशीवर लोळतोय, कुणीतरी अगदी अत्यंत निर्बुद्ध आहे, दुसरा प्रचंड पंडित आहे. असा जो फरक आपल्याला दिसतो तो कशाने? तू तर सगळीकडे आहेस म्हणतोस ना, बरोबर, हो. मग सगळं जग सारखं दिसायला हवं होतं. त्याचं उदाहरण माऊली पुढे काय देतात कृष्णाच्या वाणीतून ते बघ, की जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी, नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. माऊली असं म्हणतात की अगं आकाशामध्ये ध्वनी एकच आहे. हं? ध्वनी एक असला तरी सतार वेगळी वाजते आणि तानपुरा वेगळा वाजतो की नाही? बरोबर. त्याला दिलेली कंपना तीच आहे, तेच आहे. पण स्वर त्या तेच आहेत, हा. स्वर तेच आहेत, पण त्या वाद्याचा जो स्वभाव आहे, हा. त्या वाद्याची जी लकब आहे, हा. त्याच्यानुसार त्याने निर्माण केलेला ध्वनी वेगळा होतो. बरोबर. हा. पाणी सगळीकडे एकच आहे. बाभळीला पाणी घातलं तर काटे उगवणार आहेत, आणि तेच पाणी आंब्याला घातलं तुळशीला, तर हा. तेच पाणी आंब्याला घातलंस तर आंब्याचं फळ येणार आहे, किंवा वा. तुळशीला घातलंस तर वा. त्याचं वेगळं पुण्य तुझ्या. हा. तसं मी सगळीकडे समत्वाने जरी भरलेलो असलो तरी मनुष्याच्या पूर्व संचितानुसार त्याला मिळणारं फळ वेगळं असतं. अच्छा. अशा अनेक दृष्टांतांनी माऊली हे सगळं समजावून देतात ना, तेव्हा म्हणजे तत्वज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत जे आपल्याला आजवर असं वाटतं की बापरे, हे नाही तर मला कधी कळलं असतं, ते माऊलींच्या ह्या सगळ्या दृष्टांतांमुळे असं वाटतं की आपल्या कवेत आले, आपल्या बुद्धीच्या परिघात कुठेतरी ते येऊन झिरपले, आणि म्हणून याच्याकडे अवधान द्या तर सर्व सुखाला प्राप्त व्हाल असं माऊली म्हणतात. ते ह्या पुस्तकाचं निमित्त. वा वा, नक्की. आणि आता उत्सुकता वाढलेली आहे नेमकं काय पुस्तकात आहे हे वाचण्याची. नक्की मी आवर्जून वाचेन. नक्कीच. आता अर्थातच तुम्ही माऊलींबद्दल बोललात, आपण रामदासांबद्दल बोललो. आता थोडं महिला साहित्यिका फार कमी झालेल्या आहेत, म्हणजे तसं तो काळ तेवढा महिलांना म्हणजे प्राधान्य देणारा नव्हता काळ असं आपण म्हणूया. पण मोजक्यात ज्या झाल्या, पण मोजक्यात त्या झाल्या त्या पण किती अशा त्यांनी लक्षणीय काम करून ठेवलं. संत कान्होपात्रा म्हणा, मुक्ताई म्हणा. तर तुम्हाला आवडणाऱ्या महिला संत साहित्यिका कोणत्या? मला सगळ्याच आवडतात. म्हणजे कोणत्या आवडतात विचारलंस तर काही एक उत्तर देता येणार नाही, कारण मुक्ताबाई सुद्धा तिच्या आताच तिच्यावर जी चित्रपट येतोय, खूप आनंदाची गोष्ट आहे. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, वेणास्वामी, या सगळ्या जणी सुद्धा, बहिणाबाई सुद्धा असेल, तुकाराम शिष्या बहिणाबाई. मला असं वाटतं ना की भागवत धर्म मंदिर माऊलींनी, म्हणजे त्याचा पाया माऊलींनी रचला, आणि तुका झालासे कळस असं आपण म्हणतो, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. भागवत धर्माच्या ह्या मंदिरामध्ये जसे हे सगळे संत पायापासून ते शिखरापर्यंत शोभले, ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम रामदासांपर्यंत, तसं मला वाटतं ह्या सगळ्या 5 जणी, किंवा खूप जणी आहेत, 5 म्हणजे मी आता उदाहरणादाखल 5 फक्त म्हटलं, पण ह्यांचा परिघ म्हटलं तर असेल छोटा, पण या भागवत धर्माच्या मंदिरामध्ये एखादी पंटी लावून ठेवावी, आणि आपल्या परिघात, तिचा असेल परिघ छोटासा, छोट्याशा परिघामध्ये पण तिने काळोखाला मात्र नकार दिलेला आहे आणि आपला परिघ उजळवून टाकलाय. असं त्यांचं काम या 5 जणींचं सुद्धा या काळावरती खूप मोठा प्रभाव टाकणारं होतं. म्हणजे आता आठवण मला अर्थात मुक्ताबाईची होतीये, कारण चित्रपटाच्या मुळे पुन्हा एकदा, म्हणजे सततच तिचा विचार असतो मनामध्ये, पण चित्रपटामुळे अजूनच तिचे काही अधोरेखित झाला. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की माऊली कधीतरी निराश होऊन, म्हणजे भिक्षाटन करत असताना ते घरी परतले, त्यांना काही भिक्षा मिळाली नाही, आणि खूप निराश होऊन माऊलींनी ते आपलं जे काही कुडाची झोपडी असेल त्याचं दार लावून घेतलं, आणि मुक्ताबाईने ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत ताटीचे अभंग लिहिले. तर मला नेहमी असं वाटतं की हे फक्त ना ज्ञानेश्वरांचं झोपडीचं दार लावून घेणं इतक्या पुरतं ते मर्यादित नाहीये. माऊली इतके मनातून निराश झाले, कुठला तरी एक असा क्षण असेल, ते महायोगी आहेत, पण तरीही एखादा क्षण असा आला असेल का
की मनुष्य अवतारात, मनुष्य देहात असल्यानंतर की इतकं निराश झालं मन, इतकं वाईट वाटलं की त्याने मनाची कवाडं बंद करून घेतली. आणि या धाकट्या परकरातल्या पोरीला, छोट्या मुक्ताबाईला त्यांची आई व्हावंसं वाटलं. आणि तिला असं वाटलं की जर का ह्या माऊलीने, जर का या आपल्या वडील बंधूने मनाची दारं लावून घेतली तर ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी व्हायची, जगाला प्रकाश दाखवायचा कुणी. त्यांच्या मनातला अंधकार हा जर का असाच चालू राहिला, आणि म्हणून ती असं म्हणते, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. वन्हीप्रमाणे हे विश्व तुला जाळतंय, पण तुला पाणी होऊन त्याच्यावरती उतारा त्याचा तुला शोधायला लागेल, कारण तू स्वतः योगी आहेस. तुला मदत करण्याकरता कुणी येणार नाहीये, तू स्वतः स्थितप्रज्ञ आहेस. आणि तुलाच हे लक्षात यायला हवं की सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभव जया जयो, किंवा शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, जे कृष्णाने गीतेत सांगितलं तेच पुढे तुला सांगायचंय. मग म्हणजे शीत असो किंवा उष्ण असो, दुःख असो किंवा सुख असो, या सगळ्याचा एक विवेक ज्याच्याकडे असतो त्याला योगी म्हणतात ना. मग तू ह्या सगळ्या, हा जो अपमान तुझा आत्ता झालाय, हा जो तुला त्रास झालाय, लोकांचे शब्द तुला बोचलेत, तर ते सगळे घेऊन त्याच्यावरचा उपाय म्हणून तुलाच शांत व्हावं लागेल, तुला तुझी स्थिर बुद्धी तशीच ठेवावी लागेल. आणि विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं ती म्हणते. कसं आहे बघ, आपण ही जी वस्त्र नेसली आहेत ती सगळी उभ्या आणि आडव्या धाग्यांचं मिश्रण असतं. जर का आपण लूम म्हणजे पॉवर आपली हँडलूमची वस्त्र हे करताना जर आपण बघितली, हातमाग जर का आपण बघितला, तर उभे धागे आणि आडव्या धाग्यांचं मिश्रण असतं. ते कुठल्याच उभ्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही किंवा फक्त आडव्या धाग्यांनी वस्त्र विणलं जात नाही. तसं ती म्हणते ह्या विश्वाच्या पटामध्ये सुद्धा हे उभे आणि आडवे धागे आहेत. मग सुखाचे, दुःखाचे, अपमानाचे, शल्याचे, आनंदाचे, हे धागे, दोन्ही प्रकारचे धागे आपल्याला, आपण त्याच विश्वाचा भाग आहोत ना, आपल्याला सहन करावे लागणार आहेत. म्हणून तू ताटी उघड. ही 8-10 वर्षाची मुलगी इतका मोठा जीवन सिद्धांत सांगून जाते, किती अलौकिक आहे हे सगळं. त्यामुळे ह्या तसंच जनाबाईचं आहे, कान्होपात्रेचं आहे, वेणास्वामींचं आहे, तुकाराम शिष्या बहिणाबाई तर गगनाला गवशणी घालते आणि असे खूप सुंदर अभंग लिहून जाते. त्यामुळे या सगळ्यांवरती सुद्धा खूप नितांत प्रेम आहे माझं. मगाशी तुम्ही उल्लेख केला पूर्वसंचिताचा, त्याला धरून मला एक प्रश्न पडलाय की आता आपण मुक्ताईंबद्दल बोलतोय, पूर्वसंचित त्यांचं म्हणजे एवढं ते देवस्वरूप, म्हणजे देवाचेच अवतार होते सगळे भावंड, आदिमाया आणि ज्ञानेश्वर विष्णूचे, तर आणि नाथ संप्रदायाचे ते होते. मग त्यांचं पूर्वसंचित एवढं बिकट होतं किंवा वाईट होतं का, की त्यांना एवढे श्रम भोगावे लागले, किंवा आई वडिलांना त्यांना समाधी घ्यावी लागली? काय माहितीये का, त्यांचा जन्मच मुळात लोकांच्या कल्याणाकरता आहे. आता राहिलो उपकारापुरता, जे काही त्यांचं आहे ते फक्त लोक कल्याणाकरताच आहे. त्यामुळे अशा वेळेला आता तुम्हाला सांग, रामाला काही कमी यातना झाल्यात का? कृष्णाचा तर जन्मच बंदीखानात झालाय, काय कमी होतं त्यांना? राम एवढा मोठा अयोध्येचा राजा, पण त्याला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. म्हणजे रामकृष्णांना चुकलं नाही, ते या संतांना कसं चुकेल? म्हणजे सांगायची गोष्ट अशी की हे सगळं जे काही आहे त्यांचा जन्म हा लोकांनी अनुसरावा. लोकांनी ह्या म्हणजे जर का रामकृष्णांना सुद्धा, जर का संतांना सुद्धा इतक्या कष्टातनं जावं लागलं आणि तरीही काही मोठं काम त्यांनी करून दाखवलं, तर आपण आदर्श कुणाला म्हणतो? त्यांनाच तर म्हणतो. त्यामुळे या आदर्शांना समोर आपल्याकडे ठेवलं जावं, याकरता ह्या सगळ्यांचं जीवन आहे. हो, वा, खूप छान सांगितलं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अपर्णाताई बेडेकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. प्रेक्षको, आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण संत साहित्यिका, अभ्यासिका डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं संत साहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलेलं आहे.
अपर्णाताई, तुम्ही देश विदेशात म्हणजे परदेशात खूप व्याख्यानं केलेली आहेत, म्हणजे ठिकठिकाणी तुम्हाला अभ्यासक आहात म्हणून व्याख्यानं देण्यासाठी आमंत्रित केलं असेल, तर त्याचे थोडे किस्से किंवा काही आठवणी ज्या फार अशा मनाला भिडल्या त्या थोड्या आमच्या प्रेक्षक श्रोत्यांना ऐकायला आवडतील. व्याख्यानानंतर ना म्हणजे प्रत्येकालाच असं लक्षात येतं की आपले हे जे सद्ग्रंथ आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, नामदेव महाराजांची गाथा आहे, किंवा या ज्या संत स्त्रिया आहेत, या सगळ्यांच्या ज्या गाथा आहेत, ते केवळ आणि केवळ हे गाथेत पडून राहावेत असे विषय नाहीत, तर ते एक प्रकारे आपल्याला व्यवहार ज्ञानकोश आहेत. आपला व्यवहार, आपलं जीवनमान हे सुंदर पद्धतीने पुढे जावं याकरता मार्गदर्शन करणारे हे ग्रंथ आहेत. हे माझ्या बोलण्यातनं श्रोत्यांना नक्कीपणे प्रत्ययाला येतं. आणि काही वेळेला मला खरंच लोकांनी असं येऊन सांगितलं की आता तू सांगितलंस ना म्हणून तरी आम्ही दासबोध उघडून बघणार, तू सांगितलंस म्हणून तरी ज्ञानेश्वरी नाही का कळे ना. आता तिचं दासबोध त्या मनाने अलीकडच्या काळातले, ज्ञानेश्वरीची भाषा अजून जुनी आहे, सगळं कळेलच असं नाही, पण ती अगदी काय म्हणायचं एकाच वाचनात कळावी असा अट्टहास तरी कशाला. मुळात काय होतं माहितीये, मी एकदा एका व्याख्यानामध्ये एक उदाहरण असं दिलं होतं की आपण आता पारायण करतो, अनेक लोकांच्या म्हणजे आता चातुर्मास सुरू आहे किंवा श्रावण महिना सुरू आहे, तर मी पारायण करीन. मला त्या पारायणाबद्दल माझी कुठलीही तक्रार आहे असं कृपया समजू नका, पण होतं असं की अमुक एक दिवसात अमुक एक वाचून पूर्ण करण्याच्या त्या अट्टहासामुळे होतं असं की आपण ना ह्या ग्रंथांचं विंडो शॉपिंग करतो. आपण विंडो शॉपिंगला जातो बघ बायका, की काचेच्या तावदानात अनेक वस्तू आत सुंदर सुंदर मांडलेल्या आहेत, पण मला त्यातलं काहीही घ्यायचं नाहीये, मी फक्त बाहेरून अशी एक फेरी मारून गेले. तसं ज्ञानेश्वरी दासबोध वाचताना आपण अंतरंगात नाही शिरत. अट्टहास काय असतो, नाही मला वेळ नाहीये, मला एवढ्या वेळात हे पूर्ण करायचंय. माझा एक अनुभव असा सांगतो की एखादा श्लोक आहे गीतेचा, मग त्याचं ज्ञानेश्वरीत येणारं भाष्य जे काय आहे ते समजा 100, 150, 200, 500 ओव्यांचं सुद्धा आहे, असू देत. मग त्यातली एखादी ओवी, त्या ओवीतला एखादा चरण, त्या चरणातला एखादा शब्द, याच्यात इतकं अडकायला होतं. हे तमाल श्यामा कृष्ण अशी एक हाक ज्ञानेश्वरीत अर्जुनाने कृष्णाला मारली आहे, ती माझ्या या पुस्तकात आहे. त्या हाक मारण्यामध्ये सुद्धा इतका जिव्हाळा आहे. कशी हाक मारावी, आपल्याकडे एक गाणं होतं बघ की लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. तुम्ही हाकच नाही मारत, तुम्ही बोलवतच नाही. त्या अर्जुनाची जी काही ओढ आहे कृष्णाबद्दलची, तमाल श्यामा किती सुंदर हाक मारतोय तो, मग तो येतोच येतो. तसं त्या ग्रंथाला असं पूर्णतः शरण गेल्याशिवाय त्यातले अंतरंग नाही करणार. आपण फक्त बहिरंग बघून ती विंडो शॉपिंग केल्यासारखे त्या ग्रंथाच्या पुढे निघून जाऊ. हे सांगितल्यानंतर मला काही माझ्या श्रोत्यांनी खूप ते उदाहरण त्यांना खूप आवडलं होतं की खरंच आहे, हे ग्रंथ करण्यासाठी असे जाता येता वाचता येणार नाही आणि त्याच्या अंतरंगात शिरायला हवं, शरण जायला हवं, आणि मग तो ग्रंथ आपल्याला कृपा करतो. आणि नक्कीच ते व्यवहार ज्ञानकोश आहेत. आपलं आयुष्यमान, आपलं जीवन हे सर्वोपरी उजळवून टाकणारे, आपल्याला सन्मार्गाला नेणारे असे हे दिव्य ग्रंथ आहेत, एवढं नक्की. खूप छान सांगितलं. आणि आता आपण अगदी मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहे, तर मला वाटतं बऱ्याचशा श्रोत्यांना, आमच्या प्रेक्षकांना, तुम्हाला व्याख्या द्या म्हणून आपल्या सगळीकडे आता मंडळं झालेली आहेत, आपलं ब्राह्मण सेवा मंडळ असतं तसं, तर त्यांना इच्छुक असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, तर मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या प्रेक्षकांना देते. अपर्णा बेडेकर, डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचा नंबर आहे 9869624156. परत एकदा सांगते, 9869624156, म्हणजेच 9869624156. तर तुम्ही अपर्णाताईंना कधीही संपर्क करू शकता आणि तुमच्या मंडळांमध्ये व्याख्यानासाठी त्या अवश्य जरूर येतील. आणि अर्थातच आता जसं आता आपण बोलतो आहे, उद्बोधनात्मक हे सगळं तुमची मुलाखत झालेली आहे, तर जाता आता तरुण मुलांसाठी उन्हाळी शिबिरं वगैरे अशी सुरू होतील आणि सगळ्या आया त्यांच्या मागे असतील की बाबा तू ह्या शिबिरात जा,
स्पोर्ट्सला जा किंवा मनाचे श्लोक शिकण्यासाठी वगैरे, तर तुम्ही तरुण पिढीने नेमकं आता संत साहित्याचा त्यांना पुढे जाऊन अभ्यास करायचा असेल किंवा थोडी अभिरुची निर्माण होण्यासाठी नेमकं आई वडिलांनी मुलांसाठी काय केलं पाहिजे? कारण आता शाळा तर शिक्षक तर आता सुट्टीवर असतील, तर मुलांनी नेमकं कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे? हो, खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे मी म्हणते तसं की या सगळ्या ग्रंथांची ओळख वेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांना करून देणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रयोग थोडेफार मी केले म्हणून मी सांगू शकते तुम्हाला की आता मी काय उद्बोधन करणार त्यापेक्षा समर्थांच्याच शब्दात एक नदीचं रूपक आहे. तर त्या रूपकामध्ये समर्थ असं म्हणतात की एक कल्पना करा की डोंगराच्या उंच कड्यावरनं जन्म घेतलेलं नदीचं पाणी वाहत चाललंय आणि ते समुद्राला जाऊन मिळतंय. तर ती नदी असं म्हणते की मी माझा कर्मयोग आचरते. कर्मयोगच शेवटी सांगितला ना सगळ्या संतांनी, स्वधर्म सांगितला. स्वधर्म ओळखा आणि कर्मयोग, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्मयोग आचरा. तर ही नदी म्हणजे हे रूपक आहे अर्थात, ती म्हणते की मी माझा कर्मयोग आचरते. समर्थ असं म्हणतात की हे निरर्थकाची वाहन आहे. हे निरर्थक का? ती म्हणते उंच कड्यावरनं उताराची दिशा मिळाली की वाहत जाणं, याशिवाय माझा कर्मयोग दुसरा काय असणार आहे? समर्थ त्याच्यात असं म्हणतात की जर का नदीचं पाणी कालवे काढून त्याचा मार्ग वळवून शेताकडे नेलं नाही, सकस जमिनीकडे नेलं, तर त्याच्यातनं आंब्या फणसासारखी पिकं निर्माण होतात किंवा म्हणजे फळं निर्माण होतात, भाज्या निर्माण होतात, वनस्पती निर्माण होतात, ज्या आपल्या सगळ्या समाजाच्या उपयोगाला असतात. त्या सकस जमिनीतनं ती पिकं निर्माण होतात केवळ नदीच्या गोड पाण्याला वळवल्यामुळे. आणि जर का ते वळवलं नाही आणि ती जर का समुद्राला जाऊन मिळाली तर तिच्या सगळ्या गोड्या सकस पाण्यासकट तिचं सगळं अस्तित्व नष्ट होऊन ती खारी होऊन जाते. तैसेची आयुष्य आपुले समर्थ म्हणतात. आपण जर का आपल्याकडे असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा योग्य प्रकारे वर्तवून उपयोग केला नाही, कुणाचं बोलणं चांगलं असतं, कुणाचं लेखन चांगलं असतं, कुणाचा मार्गदर्शन करणं चांगलं असतं, कोणी चांगला लेखक असतो, कोणी चांगला कवी असतो, कोणी चांगला बिझनेसमन असतो, कोणी चांगला बँकर असतो. वेगवेगळ्या क्षमता वेगवेगळ्यांना दिलेल्या आहेत. त्याचा योग्य उपयोग न करता आपण आला दिवस गेला दिवस असा जर का गेला तर मात्र आपलं हे निरर्थक चालणारं आयुष्य एक दिवस समुद्ररूपी कुठच्या तरी शेवटाला जाऊन ते लय पावणार आहे. आपल्या सगळ्या गोड पाणी, जसं नदीला गोड पाण्याची क्षमता दिली किंवा पिकं निर्माण करण्याची क्षमता दिली, त्या सगळ्या क्षमता नष्ट होऊन ती तिच्या अस्तित्वासकट लय होणार आहे. समुद्रात एकदा ती गेली की तिला वेगळं अस्तित्वही उरत नाही. पण जेव्हा तिच्यातल्या गुणांना बाजूला केलं जातं आणि पिकं घेतली जातात तेव्हा ती फळा फुलांनी डवरते. तसं आपलं आयुष्य म्हणजे मुलांना हे गोड पद्धतीने सांगता येईल, इतकं मोठं सांगायला नको, पण तसं त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास झाला. म्हणजे तुझ्या माझ्या सुद्धा किंवा ह्याच्या पुढच्या मुलांच्या, तरुण मुलांच्या, सगळ्यांच्याच क्षमतांचा विकास होऊन त्याचा एक प्रकारे उपयोग राष्ट्रकार्यासाठी, समाजकार्यासाठी करणं आणि अशा प्रकारे सुजलाम सुफलाम भूमी निर्माण करणं हेच एक मोठं देशकार्य आहे. आता संत साहित्याने वेगळं तरी काय सांगितलं? हेच तर सांगितलं. नक्कीच. आणि आता आपण म्हणतो असं, आता भारत हा विश्वगुरु आहे, आता होण्याच्या प्रगत म्हणजे आहेच विश्वगुरु. आणि आता नेमकं भारताने, आता आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या महाराष्ट्रातील मुलांचा विचार केला, मला वाटतं सगळ्या जगातल्या, म्हणजे आपण मौलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, तर तशा माध्यमातून आपण भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार म्हणता की नेमकं भारताने आता प्रगतीपथावर जाण्यासाठी काय केलं पाहिजे? भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी हे संतांचे विचारच मार्गदर्शक आहेत असं मला वाटतं. बाकी सगळं राहू दे बाजूला ग. म्हणजे फक्त आपण म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. वाईट मार्गाला जाणं नको, सत्कर्माच्या प्रती आपली सदैव निष्ठा हवी. आपण स्वधर्माचं पालन करायला हवं, मग स्वधर्म आधी ओळखायला हवा. स्वधर्म म्हणजे तरी वेगळं काय आहे? म्हणजे आता मी शिक्षक असेन तर शिकवणं, अध्यापन करणं हा माझा स्वधर्म आहे. आज बॉर्डरवरती लढणाऱ्या सैनिकाचा स्वधर्म हे त्याने सीमांचं रक्षण करणं, देशाला स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे आहे. व्यापारी वर्गाचं स्वधर्म हा त्यांनी उद्योग व्यवसाय करणं आहे. अगदी परिचारिकेचा
स्वधर्म हा तिने शुश्रूषा शुश्रूषा करणं आहे इतकंच कशाला. अगदी मी एक पहिलं ज्याला प्रोफेशन म्हणून गणलं जाणार नाही, पण आईचा स्वधर्म काय आहे. एखादी आई सांगते काय नाही मी 3 ते 6च माझ्या बाळाला सांभाळीन, असं नाही होऊ शकत. किंवा नोकरी करणारी घरातली जी मंडळी आहेत आणि ती असं सांगतात का की मी जानेवारी फेब्रुवारी मार्चच ऑफिसला जाईन, पुढचे कसे महिने चालवायचे ते तुमचं तुम्ही बघा, असं नाहीये. माझ्या स्वधर्मामध्ये मी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं, मला जे काम दिलेलं आहे ते निष्ठेने करत राहणं आणि ते चांगल्या भावनेने करत राहणं, त्याचा समाजाला त्याचा राष्ट्राला उपयोग होईल अशा पद्धतीने करत राहणं, हे सगळे विचार संत साहित्यात येतात, आवर्जून येतात. आणि मग समर्थ म्हणजे माऊली म्हणतात की स्वधर्म सूर्याचा उदय होतो आणि दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सगळं तिमिर नाश होतो आणि मग नक्कीच देश आपला विश्वगुरु ह्या पदाकडे जाईल, याबद्दल काही शंकाच नाही. नक्कीच अपर्णाताई, तुम्ही खूप छान आज आमच्याकडे आलात आणि मुलाखत दिलीत. आणि अर्थातच मला वाटतं अशी बरीच पुस्तकं, तुमचं नाव खरं अपर्णा आहे पण बरीच पानं लिहिलेली आहेत तुम्ही, पानं वाचलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन काहीतरी आम्हाला ऐकायला आणि वाचायला आवडेल तुमच्याकडून आणि त्यासाठी तुमच्या भविष्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, महाराष्ट्र दिनानिमित्त आपण संत साहित्याच्या अभ्यासिका आणि व्याख्यात्या डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना आमंत्रित केलं होतं आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या आचार्य 90 FM चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी अर्थातच अपर्णाताईंचा आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य 90 FM